ही जागा मिळणार नाही, पण अशा 1 रुपया दराने गायरान जागा भरपूर भेटतात. साखर कारखान्याची कितीतरी जागा पडीक आहे. अजून तुम्हाला सांगतो का, इरिगेशन डिपार्टमेंटची तर किती शेकडो एकर जागा पडीक आहे ना. का तिथं काय ह्या जागेमध्ये काय ठेवलंय का, असा देखील प्रश्न आहे. इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आपल्याला घेता येऊ शकते किंवा साखर कारखान्याच्या भरपूर जागा आहेत. ह्या जागेमध्ये असं काय नक्की अडकलेलं आहे आणि संजय काळे साहेब त्याच्यासाठी एवढा काथ्याकूट करतायत, हा खरं तर प्रश्न निर्माण झालेला आहे. तर काळे साहेबांनी लवकरात लवकर जनतेला याचं उत्तर द्यावं. 62 कोटी का 62 कोटी हे पडीक आहेत, म्हणून आता ही महागडी जागा खरेदी करायचा प्लॅन चालू आहे. आणि संजय काळे साहेबांना अशाच जागा खरेदीमध्ये गुन्हे दाखल हे कमी लोकांना माहिती असेल. जुन्नर मध्ये जवळ त्यांची जी शैक्षणिक संस्था आहे त्यांनी जागा खरेदी केली होती. रस्त्याच्या कडेची जागा त्यांनी घेतली स्वस्तात आणि मागची शिक्षण संस्थेला घेतली चौपट दाराने. त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यात त्यांनी जामीन घेतलेला आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये नक्की काय अपेक्षित आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा, खास करून अजितदादांपर्यंत, कारण की ते त्यांच्या नेत्यांचं नाव, अजितदादाचं नाव सतत घेत असतात. परंतु हे शेतकऱ्याचा जो काय पैसा आहे तो अशा पद्धतीचं वाया जाऊ नये ही आपली अपेक्षा आहे. जुन्नर टाइम्स, वळणवाडी, जुन्नर.